मित्रांनो, सप्रेम नमस्कार, जय भीम. प्रसिद्ध लेखक डॉक्टर भास्कर सुमन यांनी भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव हे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकाला महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यामध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळजवळ लाखाच्या वरून या पुस्तकाच्या प्रती विकल्या गेलेल्या आहेत. बेस्ट सेलर बुक म्हणून आता चांगलाच हे पुस्तक प्रकाशात आलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये डॉक्टर भास्कर सुमन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्यासाठी केलेले अथक परिश्रम आणि जगातील जी लोकशाही आहे ती कोणत्या कोणत्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झालेली आहे आणि कशा प्रकारची लोकशाही आहे. सर्वप्रथम लोकशाहीचा उदय हा कोणत्या देशात झाला याचे चित्रण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर यातील पहिला जो चॅप्टर आहे, प्राचीन भारतातील विषमता, डिस्पॅरिटी इन एन्शियंट इंडिया, हा सर्वप्रथम आपण वाचणार आहोत, बघणार आहोत. तर पहिला चॅप्टर आहे प्राचीन भारतातील विषमता, डिस्पॅरिटी इन एन्शियंट इंडिया. ख्रिस्तपूर्व 431 साली अथेन्सचा एक श्रेष्ठ नेता पेरिक्लीज एकदा आपल्या भाषणात म्हणाला, आपल्या नगराचे राज्य हे बहुसंख्याकांसाठी आहे, केवळ अल्पसंख्याकांसाठी नाही. म्हणून आपल्या शासनास लोकशाही, डेमोक्रेसी असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल. वैयक्तिक जीवनात येथे प्रत्येक व्यक्ती ही सम असून सार्वजनिक जीवनात ते आपल्या गुणवत्तेप्रमाणे श्रेष्ठ किंवा हीन ठरते. स्वातंत्र्य हे आपल्या व्यवहाराचे मूल तत्व आहे. आपल्या शेजाऱ्यालाही आपल्या इच्छेप्रमाणे वर्तन ठेवण्याचा पूर्ण हक्क असून त्याचे वर्तन आपणास अप्रिय वाटत असले तरी आपण त्याच्यावर क्रोधित होत नाही. या कारणास्तव आपला समाज हा लोकायत्त आहे असे आपण म्हणतो. जेव्हा सॉक्रेटिसला अथेनी लोकसभेने देहांत शासन दिले त्या प्रसंगी पेरिक्लीजने जे भाषण दिले त्यात त्याने मनुष्याच्या विवेक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. अथेन्समध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उदयास आले होते. तेथील जनता त्याप्रमाणे वागत होती. ग्रीसमध्ये अशाच प्रकारची क्रांती घडून आली होती. युरोपियन लेखक हेनरी सिजविक याने द डेव्हलपमेंट ऑफ युरोपियन पॉलिटी पृष्ठ क्रमांक 171 या ग्रंथामध्ये आपले विचार व्यक्त केले. अथेन्समध्ये राज्यशासनाविरुद्ध व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले गेले आणि घटनेतही त्याचा समावेश केला होता. तसा ग्रीकांच्या घटनेत नव्हता, परंतु त्या दोहोंमध्येही साम्यता होती. त्या दोघांच्याही शासनात फारसा फरक नव्हता असे सिजविक म्हणतो. सोलन, पेरिस्टॉटस, क्लेइस्टोनिस या ग्रीस देशातील आघाडीच्या झुंजार नेत्यांनी सर्वप्रथम अथेन्समधील जन्माधिष्ठित उच्च नीचता पूर्णतः नष्ट केली व जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या अशा प्रस्थापित वर्गाच्या हातातील सत्ता हिसकावून घेऊन ती जनतेला समर्पित केली. जन्मनिष्ठ श्रेष्ठता नष्ट करून रोमने सत्तेचे केंद्र इतरांसाठी खुले केले. तेथे लोकशाही प्रणीत शासन यंत्रणेचा पाया रोवला गेला. ग्रीक नेत्यांनी धनाच्या प्रमाणावर लोकांचे 4 वर्ग पाडले. त्यातील पहिल्या वर्गाच्या हाती सत्तेची सूत्र सोपवण्यात आली. याबरोबरच नवनवे कायदे करून सोलनने शेवटच्या कनिष्ठ अशा वर्गाच्या हाती सत्ता देण्याचा उपक्रम सुरू केला. त्या कनिष्ठ वर्गातील शिक्षितांच्या न्यायाधीशाच्या नियुक्त्याही पुढे होऊ लागल्या. ग्रीकांनी अशा पद्धतीने जातीय विषमता पूर्णपणे नष्ट करून आर्थिक विषमतेलाही तडा देण्याचे कार्य आरंभ केले. त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील जमिनी गरजू व निर्धन लोकांना वाटून दिल्या. कराचे ओझे कनिष्ठ वर्गावर सर्वात कमी आणि वरिष्ठ वर्गावर अधिक अशी योजना अंमलात आणली. कर्जामुळे गुलाम झालेल्या लोकांची कर्जे कायद्यानुसार रद्द केली आणि गुलामांना कर्जमुक्त केले. गहाण जमिनी मुक्त करून त्या लोकांना वाटवून दिल्या.
अशा प्रकारे ग्रीसमध्ये सर्वांना समान संधी आणि सुख साधन याचा वापर करून तेथे लोकशाहीचा पाया बळकट केला. विल्डर युरांट या लेखकाच्या मते ग्रीसवर जेव्हा पर्शियांचे आक्रमण झाले त्यावेळी तेथे कसेल त्याची जमीन व लोकनियंत्रित सरकार या गोष्टी आधीच होऊन गेल्या होत्या. लाईफ ऑफ ग्रीस, पेज नंबर 126. ग्रीसमध्ये जातीय व आर्थिक या दोन्ही विषमता नष्ट झाल्यामुळे तेथे सर्वांसाठी समान कायदे लागू करणे अत्यंत सुलभ झाले. तेथे गरीब व श्रीमंत, नागरिक व गुलाम असा भेद राहिला नव्हता. लोकशाहीचा उदय प्रथम ग्रीसमधील अथेन्स या नगरीत झाला व त्याची परिणिती रोममध्ये झाली आणि अर्वाचीन काळात तिचा खरा विकास ब्रिटनमध्ये झाला. एकीकडे जगात अशा प्रकारे लोकशाही प्रणित शासन यंत्रणेचे स्थित्यंतर घडून येत होते, तर भारतात वर्णव्यवस्थेचा विळखा अधिकच घट्ट होत चालला होता. जातीभेदाने सारी समाज व्यवस्था पोखरून निघाली होती. चांडाळ हा ब्राह्मण क्षत्रियांची बराबरी करू शकत नव्हता. ब्राह्मण आणि शूद्रांना वेगवेगळे कायदे होते. शूद्राला आपली जात बदलून ब्राह्मणाची किंवा क्षत्रियासारखी प्रतिष्ठा मिळवणे अगदी अशक्यप्राय होते. भारतीय गणराज्यात लोकराज्यासाठी अनुकूल असलेली समता कुठेही नव्हती. लोकशाहीच्या मूलभूत सिद्धांताचा कस त्यांना लावला तर असे दिसून येते की भारतात जन्मनिष्ठ विषमता अधिक प्रमाणात होती. गौतम बुद्धांनी जातीभेदाला पूर्णपणे नष्ट केले होते, परंतु त्यानंतर शंकराचार्यांनी ते पुन्हा प्रस्थापित केले. भगवान बुद्धांनी जातीभेदाविरुद्ध केवळ उपदेशच नाही तर तो पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जाती या मनुष्याच्या जन्मावरून न ठरवता त्याच्या गुण कर्मावरून ठरवल्या जाव्यात असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांच्या संघात चांडाळ, भंगी यासारख्या शूद्रादिशूद्र जातीतील लोकांना सुद्धा प्रवेश दिला जात होता. तर मित्रांनो, आज आपण येथेच थांबतो. पुन्हा याच चॅप्टरमधील दुसरा पॅरा घेऊन आपल्यासमोर येणार आहे मी. तर आपण कृपया या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी आपल्याकडे विनंती आहे. धन्यवाद.